आनंदजी, पराभव पचवता आलेला नाहीये म्हणून आंदोलन करण्याची वेळ येते का? निवडणूक आयोगाच्या बाबतीत आपल्या पक्षाला काय वाटतं अगदी थोडक्यामध्ये? नाही नाही विशालजी, असं नाही. आज कोणीही निवडणूक नाही, ना देशाची निवडणूक आहे ना राज्याची निवडणूक आहे. हे जे आम्ही बाजू मांडतोय हे निवडणूकसाठी नाही, हे आपली लोकशाही वाचवण्यासाठी आहे. बरं. आज तुम्ही सांगा की जर जर आरोप आहे, आपला एक सोलापूरला गाव होता ना, ते मार्करवाडी, तिथे काय झाला होता? तिथे असाच विषय आला होता ना की जे ग्रामसभेमध्ये 100 लोक आहेत आणि त्यांनी मत नाही दिला भाजपला, परंतु भाजपला मत कसा आला बाई? पूर्ण गाव रस्त्यावर आला आणि काय काय झालं सगळ्यांना माहित आहे. जर एक मतांची चोरी पण झाली आहे आणि 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 एक मतांची चोरी आणि 100 मतांची चोरी म्हणजे चोरी आहे. जर राहुल गांधींनी तुमची चोरी जगाकडे आणून दिली आहे तर तुम्ही कशासाठी पडत आहे? तुम्ही या ना समोर, तुम्ही करा ना सामना, तुम्ही करा ना डिबेट, तुम्ही संवाद करा ना. तुम्ही हे नाही सांगू शकतो की तुम्ही 30 लोक या. जर राहुल गांधीची इच्छा आहे की सगळे राज्यसभा आणि लोकसभाचे सांसद तुमच्या समोर आले पाहिजे, समोर येऊन तुम्हाला प्रश्न विचारला पाहिजे, तर तुमच्यामध्ये साहस पाहिजे की तुम्ही त्यांना उत्तर द्या. तुम्ही हे नाही सांगू शकतो की आम्हाला फक्त 30 माणसं पाहिजे. अरे कसल्या भीती आहे? जर तुम्ही एकदम खरं आहे तर कशाची भीती आहे तुमच्या मनात? बरोबर आहे. कशाची भीती आहे याचं उत्तर सरकारला आणि एका बाजूला निवडणूक आयोगाला तर द्यावंच लागणार आहे. दुसरीकडे हनुमंतजी, आज ज्या प्रकारे विरोधी पक्ष नेत्यांना एकत्र येऊन त्या ठिकाणी अशा प्रकारचं आंदोलन करावं लागलं, कुठेतरी विश्वासार्हता हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा ठरतो. हनुमंतजी, अगदी थोडक्यात. विनयाजी, मी कन्क्लूड पार्ट हा पूर्णपणे आपल्याकडून घेणार आहे, बोला. विशालजी, सुप्रीम कोर्टानं बिहारमध्ये 65 लाख मतं यादीतून का वगळली असं निवडणूक आयोगाला विचारलं तर निर्लज्जपणे निवडणूक आयोगानं आम्ही ते सांगणार नाही असं सांगितलं. चंदीगड हायकोर्टानं सीसीटीव्ही फुटेज द्यायचा आदेश दिला तर ह्या सरकारला हाताशी धरून निवडणूक आयोगाने सरकारनं फुटेज देता येणार नाही असा कायदा केला. निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या पिंजऱ्यातला पोपट झालाय. युट्यूबवर ही चर्चा बघणाऱ्यांना, टीव्हीवर, फेसबुक, व्हॉट्सअपवर बघणाऱ्यांना विनंती की आपला निवडणुकीचा मतदानाचा हक्क वाचवायसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली. भारतीय जनता पक्षाच्या सरकारला जाब आपल्याला विचारावाच लागेल. बरोबर आहे. आपण मतदारांना देखील यामध्ये सामील करून घेण्याचा आणि आवाहन करण्याचा प्रयत्न करताय. विनयाजी, मी आपल्याकडे येईल. खरं तर दावे प्रतिदावे होत राहतील, मात्र येत्या काळातल्या फार महत्त्वाच्या निवडणुका या देशाच्या दृष्टीनं, राज्यांच्या दृष्टीनं देखील महत्त्वाच्या आहे. एका बाजूला महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक, बिहारकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि 2029 साली होणाऱ्या निवडणुकांचं ब्रँडिंग, हा सगळा अजेंडा